शहरातील बाबूपेठ समता चौक परिसरात गेल्या 8 महिन्यापासून रस्ता खोदकाम करून पाईपलाईन टाकूनही येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे। तसेच रस्ता खोदकाम करून ठेवल्याने जाणे येणे करण्यास अडचण होत आहे। तरी त्वरित अमृतजल योजनेचा पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी वार्डातील महिलांनी आज दिनांक 3 मेला सकाळी 10 वाजता केली आहे। शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा व्हावा या दृष्टीने मनपा प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून अमृतजल योजनेअंतर्गत शहरात पाईपलाईन टाकण्यात आली आहे। मात्र बाबूपेठ व समता चौक परिसरात व इतर काही ठिकाणी पाईपलाईन टाकूनही मुख्य पाईपलाईनला न जोडल्याने अजून काही परिसरात पाणी पुरवठा होत नाही। अलीकडे या परिसरात खोदकामामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। प्रशासनाने त्वरित बाबूपेठ समता चौक परिसरात अमृतजल योजनेचे पाणी सुरू करावे अशी मागणी परिसरातील राखी चालखुरे, प्रेमिला दुमाणे, रसिका कुमरे, रुपाली शेंडे, विजया पारधे, बेबीताई गोटेफोडे, लता मडावी यांनी केली आहे। 8 महिन्यापासून हे पाईपलाईनचं नाही का काम करून ठेवलेलं आहे, पण आतापर्यंत नळ आलेला नाही आहे। हे इथे असं करून ठेवलं 1 वर्ष होत आहे आणि इथे सांडपाणी जमा राहते, ती किती गंदगी राहते। आम्हाला जाण्या येण्याचा त्रास होतो। काही म्हातारी लोक राहतात या गल्लीमध्ये, त्यांना पण त्रास होते ना जाण्या येण्याचा। तर आमची एवढीच विनंती आहे की हे लवकरात लवकर पाईपलाईनचे काम म्हणजे नळ आले पाहिजे आणि हा रोड बरोबर पूर्णपणे झाला पाहिजे पावसाळ्याच्या आधी, कारण की त्रास आम्हाला होतो जाण्या येण्याचा। इथे गंदा पाणी वाहत जाते, तिथे खूप सांडपाणी असं जमा राहते, मच्छर राहते आणि पावसाळ्यामध्ये तर तुम्हाला माहीतच आहे का रोग होतात। आमची छोटीशीच गल्ली आहे, गाडी पण नाही जात, गाडी पण जायचा त्रास आहे। 2-3दा मी स्वतः पडली आहे। तर आमची एवढीच विनंती आहे का हा रोड पूर्ण झाला पाहिजे आणि पाईपलाईनचं काम पण आणि नळ पण लवकरात लवकर आले पाहिजे, बस एवढीच विनंती आहे। टाकलेली आहे पण नळ काही अजूनपर्यंत चालू झालेलं नाही आहे आणि रस्ता पण खराब करून ठेवला आहे त्यांनी। हे रस्ता पण त्यांनी बरोबर करून दिलेला नाही आहे। आमची एवढीच मागणी आहे का रस्ता आणि नळ हे दोन्ही पण चालू करून द्यावे त्यांनी।